ये थैली घे आणि ये मग आता हो, कर बाजार गिजार कर आणि जाय रामपूरले काय हो मला मार्केटात जाणार पटकन आता स्कूटी घेतो आणि निघतो हे घेतो ही थैली. अरे मग साहेब मी काय म्हणतो हो, तुमच्यासोबत येऊ द्या ना कसं ऑटोन आलो मी राजा 20 रुपये घेतले त्यानं येऊ का सांगा मग तिथपर्यंत मार्केटपर्यंत मग चालला जा तुम्ही. कायच करा आहे बोट डेल मनकडच पकडत लोक कायच करा बस जाऊ दे हो बरं चालचा हो बस लवकरच चाला हो टाइमपास नको करू मला उशीर राहिला 3 वाजता पोहोचलं पाहिजे. हो बस 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 तिथपर्यंत द्या पोहोचून मार्केट आलो तिथून उतरून जातो मी ते हो ना पोट्याला ते वहीन पेन्शिल आणि ते सांगितलं ना हो अजून घरी गेल्यावर अजून ते घर अंगार घ्यायचं अजून हो चला मग चला पटकन चला. येऊ का हा चला ठीक आहे पाहिजे मला निरा मोबाईलात गुंगरायचा ना तुम्ही काय हो घरावर लक्ष ठेवा चारी बाजूने बिलकुल असं फेरफटका मारत चला काय चारी कोपऱ्यात चला म्हणलं बसा हो देवमनराव बसा लवकर. हो साहेब हो बिलकुल बिलकुल. ते नाही साहेब मी काय म्हणतो हो काही पाचक्षे आहे का पाचक्षे हो ते काय का पुट्टेला आता सामान घ्यायला लागतं पैसे ते सरले ना तुम्ही दिले ते आता बियाणे लावले खत पाणी येते हो ना एक तर ते घर मला आता इकडे गावात बांधा लागलं जर असं पैसे लागले पाचक्षे द्या ना म्हणलं सामान सुमान घ्यायला. सत्रेच्या मामी तर गली की हड्डी होती वाटते बाई पुढे हो ना अरे म्हणलं नेहमी नेहमी हात नाही पसरला पाहिजे मग कसं माणसाची किंमत कमी होती आहे ना ताजवळ बकऱ्या म्हशी दूध पाणी ते सगळं पद्धतशीर आहे आता काय पैसे मागा लागते तुले नाही ना साहेब हात पसरतच नाही ना हो पण आता सांगतो ना सगळा व्यवहार पाहिजे हाती हो दुधाचे पैसे तिच्याजवळ बकऱ्याचे पैसे तिच्याजवळ हो मागितलं तर म्हणजे कायले पाहिजे असं आता तर 700 रुपये मोजून दिले यायला पाहिजे बा घेऊन जा म्हणून म्हणलं 500 शिल्लक असले माणूस जरा काही हो थोडंसं कमी जास्त असलं कमी पडते. ठीक आहे 500चा विषय नाही रे ते तर हाताचा महिला आमचा आपण काही विषय नाही चला आता चल बस लवकर आणि तिथं देऊन देतो मार्केटमध्ये. बोल ना लक्ष्मण काही विषय नाही आता हे बा मोकळंच आम्ही 3 वाजता आता बस सुरू होऊन राहिली हराशी 5 मिनिटं चहा पाणी नाश्ता झाला आता ब्रेकमध्ये काही नाही आता काय मला कमी आहेत की नाही बरोबर काय म्हणतो काय झालं मग ते वावराचं मग काय गेलता तू ते शांतारामचं काय झालं मग रस्त्याचा मेळ बसला का नाही म्हणलं मग. नाही ना त्याच्यासाठी फोन लावला तुम्हाला हे तुमच्याशिवाय कामच नाही होत आता हो काऊन की सांगतो ना शांताराम भाऊ हात काढल्यासारखेच आहे हो तिकडे माऊली भाऊचं लावून चालू आहे पेरणं चालू आहे हो राहिलो मी एकटा समजा कशाचं काय कशाचं तर आता तुम्ही माहितच आहे आता ट्रॅक्टरात कमाई चांगली होऊन राहिली माल करून राहिलं 1.5 एकर पडी ते पडलं त्याला सूर्यपूर पेरलं का त्याचं काय हो पण माझ्यासारख्याचं काय किती करा आता तिकडे 6 एकर वावर आहे मग आता लटकलं का मी 3 एकर लावून झाली आता 3 एकर बाकी आहे म्हणून म्हणलं तुम्ही काहीतरी जरा असं सपोर्ट करा मला काऊन की मी आता ठरवलं की याले कोणत्या हालतीत नाही रस्ता घेतल्याशिवाय सोडतच नाही मी हो तोपर्यंत ते 3 एकर पेरतही नाही हो याले हे अंदर घालतो एक दिवस आता म्हणून म्हणलं माया दिमाग टपला मी धाब्यावर आला आता बाबा म्हणलं तुम्हालाच भेटायला येणार होतो मार्केटमध्ये आता करावं काय याचा मार्ग काढा तुम्ही कोण की इचुकाटा संघटनेशिवाय काही ताल बसत नाही हो त्याचा कार्यक्रम करायच लागते आता. हो ना हे काय आलं मला देव म्हणे इकडे हो ना देव म्हणे दुसऱ्याला खादोळ्यासोबत बरं बरं हो ना करतो ना मी करतो पण मी काय म्हणतो काही तंबाखू संघटनेले म्हणा किंवा बाकी संघटनेले थोडंसं त्याचं मार्गदर्शन घ्यायचं असतं रुमणी गिमणीचं. नाही ना कामीच नाही हो तंबाखू संघटना तर कोमातच गेलेले हो त्याचं बा हो डोकसवर काढणं मुश्किल झाला आता मग काय हो पूर्ण ते मुंडे साहेबांना लंबेच केले ते त्याचा विषय सोडा पण हे रुमणीवाले हो ते आता जरा असं म्हणजे कसं ते म्हणते बा तुमचा प्रश्न आहे मी काय करू शकतो याच्यात हो करा बा काय करत होतं हो मी आलता राव असं म्हणते ते पण आता तुम्ही म्हणते बा हो मारामाऱ्या नाही झाल्या पाहिजे असंही नाही म्हणून म्हणलं असा मार्ग काढा की हे बा सांगतो ना रातोरात त्याचं गायबच करा ते खोपडं फापडं हो रातोरात बिलकुल म्हणून म्हणलं का तुम्ही जरा धाब्यावर येता बरं हो टाईम भेटला की हो ना आलं लक्षात आलं म्हणजे चुकाट्याशिवाय काही पर्याय नाही का हो अर्काट संघटनेला पाना म्हणून समजा गुंपा मामीजीले हो ते जर संघटना सक्रिय असेल तर नाही ना अर्काट संघटना फेल पडली नाही का त्या दिवशी ते बाहेर पाठवलं होतं कापून मग घराचं ते अतिक्रमण हटवावं लागते झाडं लावावं लागते म्हणून पहिल्या ना बाया सगळ्या मग काय गोटमार करते ते बाई चंपाबाई मग देव म्हणे आहे त्याच्यापेक्षा डबल आहे ते बाई मग असं आहे ना वांदा. बरं करतो मी अभ्यास करतो आज दिवसभर हो पण मी काय म्हणतो लक्ष्मण हो हे देव म्हणाले का गावात नाही रे इथं आलं म्हणलं मार्केटमध्ये हो आता या खादोळीच्या गाडीवरून उतरला ते आता हो काय गप्पा टप्पा चालू आहे त्याच्या काहीतरी हो म्हणलं कसं काय याचं काय म्हणा कनेक्शन का बोलता देव म्हणे हो सगळं वावरात होता बा ते मग नंतर काय माहित गेला का तर हो ते लाकड ठोकू राहिला होता असं इकडे कुठं खादोळीसोबत आहे का ते काहीतरी पैसे दिले वाटते त्याला हातात दिसून राहिले त्याच्या हो हो इथं आलं बा ते काय आलं तर आम्ही दादा खादोळा काय म्हणा ते तर नाही म्हणा त्याच्या मागचं सूत्र धरले का हो एवढा सपोर्ट गिपोर्ट करत असेल का नाही एवढी हिंमत नाही लाव कोणी आलं लक्षात आलं मा हो 100% बारूद इकूनच भरल्या जाऊ राहिली बरोबर राहिलं का तरी तर म्हणलं हे कसं काय इतकी हिंमत मारू राहिलं हो ना पुऱ्या गावाला भारी पडून राहिलं नाही बरं आलं लक्षात आलं रे भाऊ लक्ष्मण हे पा सांगतो तुले हो हे आपल्याला भारी काऊन चाललं हो आता समजलं मला हो हिंगा हो खादोळे चांगलं आहे का हसू राहिला हो 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 आलं माझ्या लक्षात आलं आता हो 100% इथूनच सगळा हो कार्यक्रम चालून राहिलेला आहे हो आपल्या गावाला तकलीफ द्यासाठी म्हणा किंवा काही ना काहीतरी याची म्हणजे रणनीती दिसून राहिली मला. असू शकते काही सांगता नाही खादोळ्यात आपला विरोधक आहे ना तुमचा झाला शांतराम भाऊचा हो बरोबर त्याच्यानं मला तकलीफ राहिली असं आहे का ते बरोबर पाहिजे जरा असं लक्ष ठेवा ते काय आहे हो काढा जरा माहिती काढा त्याची हो काय करायचं पाहा लवकर मार्ग करतो काही काळजी करू नका येतो मी धाब्यावर संध्याकाळी 4-5 वाजता येतोच मी हे कळलं झालं घ्या बरोबर ठीक आहे ठेवतो. नाही हे बा तुम्हाला सांगतो ना मी मागं हटतच नाही फक्त मला जरा टेन्शन होतं ना उद्या म्हणे बा मी नोटीस संपली आता असं करणार आहो म्हणून तुम्हाला विचारायचं काम पडलं मला आता तुमचा सपोर्ट असल्यावर आता काय भेटतो मी आता काय करायचं मग इकून जाऊन समजा
आता तेच म्हणलं तर आता इकून जाऊन तू काय कर, आता तू जर समजा काही केलं नाही तर उद्या तुझ्या घरापुढे जेसीबी घेऊन येते म्हणते ते, समजा अतिक्रमण पाळाले तर तू आताच त्याच्या घरी जाय सरपंचाच्या. हो त्याला म्हणा असं असं झालं म्हणा बा, 4-8 दिवसाची आपल्याला मुदत द्या म्हणा, मी सगळं सामान काढायला तयार आहो, स्वतःहून जायचं स्वतःहून. हो म्हणजे मग कसं पुढचा एकदम थंडाच पडते. हो एवढी तू रणनीती आग बरोबर, पुढे पाहू आपण काय करायचं त्या. हो सध्याचं निपटून टाकते आणि बाकीचं पाहू पुढे. वावराचं काही अडचण आली तर मला फोन करतो. चल ये लवकर आता मी जातो मग. ठीक आहे बरं ठीक आहे ना. हो पहिले ऐकून गेल्या सरपंचाच्या घरी जातो. असं जाय म्हणतो बा, हो चुकी झाली 8 दिवसात काढतो. हो बरं ठीक आहे मग, चला येऊ का मग. हो चला ओके. असं मॅटर आहे हे जे खादुळे आहे का हे पुरा सूत्रधार आहे. इकून हे काय करते, चाबी देते आणि ती तिकडे बरोबर त्या हिशोबाने काम करते. ते बावला आहे. हो हे पूर्ण मास्टर माइंड कोण आहे, खादुळे. हो खादुळ्यानं आता त्याला एवढा 1.25 लाख रुपये देऊन वावर करायला लावलं. रस्ता त्यानं जळवायला लावला 100% की बा तू तकलीफ दे फक्त गावाला. हो तंग करासाठी त्याला सोडलेलं आहे आपल्या गावात, असं मला वाटते ते. हो तर आता याचा इलाज आता याला विचारलं लागेल देवदत्त भाऊले काय करता तुम्ही, एक वेळ त्याच्या कानावर टाका लागेल, नाही तर मग मला करावं लागेल काहीतरी, नाही का लक्ष्मण. हो ना पण तरी बोलला वाटतं त्याच्या म्हणून. हो एक फोन लावून द्या, काय हरकत नाही, नाही तर मग आता तुम्हाला काय करायचं ते पहा मग. शिवलाल भाऊ मी काय म्हणतो, हो मी जाऊ का त्याला समजावून सांगाले, देव म्हणाले. समजून सांगून काही अर्थ आहे का, ते आपल्या यानं चालतच नाही ना, ते स्वतःच्या मनानंच तर नाही चालून राहिला. मग त्याला खादोळे जे सांगत तेच करते ते, असं आहे ना, पैसे ते पुरून राहिला ना. मग असं आहे ना ते. थांब तू, मी बरोबर करतो आता. मला फक्त देवीदासले फोन लावू दे. हॅलो हां बोला शिवलाल भाऊ, काय म्हणत होते बा. काय देवीदासले का कसं बे म्हणलं आपल्या गावातलं. हो ना हे रुमणे संघटना तुमची कसं काय म्हणलं, झालं का बीमोड सगळं. आणि एक तर ते आता तंबाखू तर फिटलीच समजा. कसं काय म्हणलं, काही हवा नाही दिसून राहिली तुमची एवढ्या. हवा नाही, अरे हवा कायची नाही. आम्ही जागेवरच आहो म्हणलं, जिथं आहो तिथं आम्ही कायम. हो तंबाखूचं नका सांगू आम्हाला, आमचं सांगा. तुमचंच काय. नाही नाही नाही, हे बा जे सगळ्याला जमत नाही ते आमची संघटना करू शकते, सांगतो तुम्हाला. हो कारण की आता जे देवमनचं प्रकरण आहे ते तुम्हाला हाताळल्या नाही जाऊ राहिलं. तुमची ग्रामपंचायत फेल पडून राहिली, तुम्ही फेल पडून राहिले, सगळे गावकरी फेल पडून राहिले. म्हणून म्हणलं आता आम्ही आतापर्यंत कसं दाखवलं नाही. हो लक्ष्मण आलता मापर्यंत, आता मी धाब्यावरच आहो. हो त्याचं काय प्रकरण तुम्ही निपटत टाका, मी निपटू. सांगा त्यासाठी फोन लावला तुम्हाला. बापा लयच सांगून राहिला. अरे म्हणलं हे बा आम्हीच निपटवतो ते, तू एक कामही नाही पडू दे. मग काय त्याचं मोठं ते काय अतिक्रमण काढलं भारी. 30 तारीख इंटिमेशन दिलेली आहे दिले. मग आता सरपंच म्हणून त्याला काही ना काही विषय काढला असं. ते काय काढायचं ते तुम्ही काढा काय. हो 2 दिवसाची मुदत तुम्हाला, नाही तर आम्ही काय करायचं ते करू मग, सांगू राहिलो. हो तुमच्या ज्यांना नसन होत तर मला फोन करून द्या. भाऊ आपल्याच्या जमत नाही म्हणा. हो इचू काढा, तुमची संघटना जाणे, तुमचं देवमन प्रकरण जाणे. नंतर मग आम्ही कसं हात लावतो, नाही तर मग कसं तुम्ही जर घेत असाल खांद्यावर तर पहा मग. आम्हीच घेतो ते. मी आता सरपंचाला जाऊन भेटतो. हो ते शांताराम वावरातच आहे ते, आता घेऊन जा तुम्ही त्याले. ते कंदील बुडाले म्हणतो, चला बरं ते काय आहे त्याचं पाहून घ्या एक खेपचं. ते अतिक्रमणचंही पाहायचं आहे त्याचं, त्या रस्त्याचंही बी पाहायचं आहे. हो पाय तुम्ही ते जातो आज, आता काय आहे त्याचं लय डोक्याच्या पळायला चाललं ते काम. ठीक आहे मग आता 2 दिवसात काय होते. हो ठीक आहे, नाही तर मग आम्ही हावच. चला ठीक आहे ठेवतो. चला आता लक्ष्मण भाऊ समाधानी. हो आता काय देवीदास भाऊ करते सरपंचाला भेटून. हो ते आपण पाहू. उद्या जर जमलं नाही द्यायले तर आपल्याला काय करायचं ते पाहू आपण. हो झालं ना आता क्लिअर. बरं ठीक आहे ना, ठीक आहे ना, पाहतो ना उद्यापर्यंत वाट पाहू आता. हो पण मला तर वाटते बा, हो शाश्वती तर वाटत ते मला याच्यानं होईल म्हणून. हो शेवटी तुमचा हात लावाच लागणार आहे. पाहू ना आता हे काय करते उद्या. तर एक दिवस दिला आपण जवळपास त्याला, आता समजतेस काय करते तर, नाही तर मग आपण धावच. मग आपला हात लागला की तुम्हाला माहित नाही. हो त्याला असं पताही नाही लागू देणार का कुठं वावरातलं गायब झालं खोपडं तर. एक ठुली तर नाही ठेवत तिथं. हो इतकी तकलीफ द्यायला लावते, काश्या गिशा सगळे देतो भेडून मी. बस टेन्शनच नाही त्याला, गावात राहणं मुश्किल. हो फक्त आता यायला काय करते ते पाहू आपण. तेच म्हणलं आपलंच गाव ना, आपण लगेच चोरासारखं राहून राहिलं. हो ना बरं पाहू आता काय होते उद्याची वाट पाहू यायची. नाही तुम्ही हे बा एक टिप सांगा आम्हाला की तुमच्या जण होत नाही बा काढणं त्याचं अतिक्रमण, मग आम्ही करू ना काय करायचं ते. हो शिवलालचा मला फोन आलता म्हणे बा तुमची रुमणे संघटना कुठं गेली. मिळाला आम्ही जाग्यावर काहून काय झालं म्हणलं. म्हणे असंच आहे म्हणे. मग लक्ष्मणचा फोन आलता म्हणे काय करायचं आम्ही करू का तुम्ही करता. म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो की बा आता याच्यातून मार्ग काय आहे तुमचा, तुम्ही त्याचं अतिक्रमण काढून राहिले का नाही काढून राहिले. याच्यासाठी आता मला कंदिलाबाजी भेटले. सांगा बा काय आहे तर. काहून की आता याच्यातून मार्ग तुम्ही काढता का आम्ही काढू. मग तेच म्हणलं हे जे देवदाचं म्हणणं आहे तेच मी म्हणलं बा 30 तारीख आली अजून काहीच नाही हालचाल. हो म्हणून म्हणलं काय करू राहिले तुम्ही काय नाही आम्हाला सांगा बा, नाही तर मग काही ना काही तर मार्ग काढला का, नाही तर मग आम्हाला अतिक्रमण करावं लागेल. ते संत्या म्हणे मी टाकतो म्हणे बाजूनं, मग आम्हाला घ्या लागते कटघरं गाईसाठी वासरासाठी. खट टाका लागते काही टाका लागते. म्हणून म्हणलं सांगा तुमचं काय तर, एक तर तुम्ही त्याला उठवा नाही तर मग आम्ही बसतो. अरे हो ना, मग आजचा सकाळचाच विषय हो ना, त्याला सकाळीच सांगितलं तर लाईन पाटील होती तर. हो म्हणलं बा आज तू कोणती आलतीत काढ, तू कडक बोललो मी त्याला. ते म्हणे बा मला नोटीसच नाही भेटली. म्हणलं तर घराला चिपकेला फोटो काढलेला भानून. म्हणून म्हणतो बा कसं आहे तुम्ही आजच्या दिवस थांबा, 1 तारीख आली की आपल्याला कसं म्हणजे पुढची दिशा ठरवता येईन काय करायचं काय नाही. हो ना, एक तर आता हे गावातलं प्रकरण तिकडे वावरात नाही आम्हाला गद्यानं खतं न्याय लागू राहिले. काय करता इतकी पायी आणली त्यानं. मग काय तर पुढे आता बरसातची जर टोंगा तिथून त्याच्या वावरात गाठा असला तर कसं जाव. म्हणलं रस्ता त्यानं बिलकुल बंदच मारला, तिकडे त्यानं घोर करून ठेवला.
नाही अरे सगळं माहीत आहे मुले, पण असं वाटते बा एकदमच आता कोणावर कारवाई करणं चांगलं नसते. लेकरं बाळ असते ते बाकीचा प्रश्न असते. सगळ्या गोष्टीचा विचार करून करावं लागते, पण आता ते ऐकायलाच तयार नाहीत. आता 30 तारखेला इंटिमेशन दिली आपण, उद्या आता तहसीलदाराला निवेदन द्यायचं, त्याचं ते कसं काय उचला लागते त्याचं आता मी मार्गदर्शन घेतो. सटकन आपली JCB लावली की बिलकुल चल होय मोकायला का जा, दिसाचं कामच नको. बस 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 तेवढं काम करा तुम्ही. हो काय करायचं कारवाई नाही तर एक फोन त्याच्या भावाला करा. हो मी काय म्हणतो, त्याचा भाऊ जरासा याच्यापेक्षा समजदार आहे. हो त्याला काय म्हणते बा वामन 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 आहे VC हे DC. त्याला एक फोन लावा म्हणा, तो भावाला समजून सांग म्हणा, नाही तर उद्या आम्ही उचलून फेकू राहिलो म्हणा. कडक धमकी देऊन द्या त्याला, म्हणजे ती याच्या कानावर टाकल. तसंही करू ना मग आपण, एक फोन त्याच्या भावाला लावू. हो म्हणजे मग त्याच्या कानावर पडते की बा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं, यानं ऐकलं नाही. हो बाकी मग नंतर तर आपल्याला काय कारवाई करायची ते करूच, काहून की अतिक्रमण आहे हटवून आहेच आपल्याला. हो बरं, त्याचा भावाचा नंबर आहे का तुमच्यापाशी? आहे ना आपल्यापाशी नंबर आहे त्याचा. मग काय तर सगळ्याचे नंबर आहे आपल्यापाशी. थांबा तुम्ही फोन लावून देत त्याला. हॅलो बोला, कोण बोलता? रामपूरहून बोलतो म्हणलं मी, गजानन भाऊ. हो सरपंच. तर मी काय म्हणतो, ते थोडं तुमच्या भावाला एक फोन करून जरासं समजून सांगा भाऊ. हो ते कसं आहे, जरा अति करून राहिले म्हणलं गावातनी. ते तर होणारच होतं, तरी लय उशिरा फोन आला यायचा. हो 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 म्हणजे काय, म्हणजे नेमकं काय करून राहिला मला? असं काही तर चांगलं तर माणूस आहे बुवा, असं काही माझ्या भावाचा काही प्रॉब्लेम नाही आला आजलो कुठं. काय नाही आला, हे बोला याच संग. हो तुम्ही बोलता का? हो याच संग बोला. देवदास भाऊ तंटमुक्त अध्यक्ष आहे. हो काय म्हणते बोला तुम्ही. बोला भाऊ बोला म्हणलं. हो काय होतं, काय झालं? अरे काय तुमचा भाऊ राहायचा ते त्याला इथं गावात पाठवून आणि किती म्हणलं ताप करून राहिला ते आमच्या भोवती साऱ्या गावाला आयरे आणलं म्हणलं बा त्यानं. हो ते वावराचा रस्ता त्यानं अडून बसला, जसं का त्याची घरचं वावर आहे ती. दुसरी गोष्ट इकडे म्हणलं गावात त्यानं अतिक्रमण केलं 10,000 स्क्वेअर फूटचं. खोपडी बांधली ना अंगावर येते राहायच्या ती. मारायला सुटते ते कोणावर बी. म्हणून म्हणलं तुम्ही एका शब्दात त्याला माणुसकी सांगा. हो उद्या आम्ही त्याला म्हणजे त्याचं ते उचलणार आहोत, समजलं का? कारण की 30 तारखेला त्याला आम्ही नोटीस दिली होती, आजची तारीख संपलेली आहे. त्याला समजावून सांगितलं आम्ही. हो ते काही ऐकायला तयार नाही. उद्या आम्ही JCB लावली तर मग आम्हाला मनाचं नाही. चांगलीच तब्येत दिसते रामपूरवाली नाही का? एका दिवशी काढते वाटते काम याचं. नाही ते काय म्हणतो, तसं चांगलं आहे ते स्वभावानं, पण कसं आहे एखाद्यानं कोणा भरून दिलं म्हणा की मग ते काय ते बयकतील का जा. मी सांगतो त्याला फोन करून बरोबर पद्धतशीर, तुम्ही काही चिंता करू नका. बस आत्ता लगेच फोन लावतो तुम्हाला मी. म्हणजे हे बा काहीच टेन्शन येणार नाही. मी सगळं करतो ते. ते कराच मग. तुम्हाला शेवटचा फोन होईल. नंतर उद्या आम्ही कोणाचं ऐकणार नाही. सरळ आम्ही तहसीलदाराले पोलीस स्टेशनले याची तक्रार करू. याचं हे खोपडं उचलणार आणि अतिक्रमण फेकून देणार. मग नुकसान झालं तर आम्हाला म्हणायचं नाही काय. सांगून राहिलो. ठीक आहे ठेवतो मग आता. हो सांगतो ना. मी त्याचाच भाऊ ना. हो सांगतो मी त्याला, पण मला माहितीच नाही एवढं हे आता इतकं अतिक्रमण केलं हे ते. हो हे तुम्ही सांगू राहिले तेच माहीत नाही, तर आधी माहीत असतं तर आता लोक मेळ लावला असतं मी. हो तरी काही काळजी करू नका, मी फोन करतो त्याला. सांगतो त्याला समजा ना. हो ठीक आहे ठेवतो मग. हो ठीक आहे. काय म्हणते लाईन मामा? हो तिकडे गेला वाटते घोर मग. करतेस ना, म्हणून तू इथून रवाना केला मी तिकडे. ते मग काय तर हो ना, इथं उपस्थित केल्यापेक्षा तिकडे पाय बा रोजचा ताप होता ना आपल्या डोक्याला. आता बरं आहे तिकडे. त्याला सांगतो तू काही भिऊ नको. काही करत नाही रामपूरवाल्या. हो जे होईन ते पाहून घेऊ. हो तिथंच राहिलेला बरा. करतो मी फोन त्याला थोड्या वेळा, त्याच्या घरच्या बाईला सांगतो त्यालाही सांगतो. तसं करा, चंपा मामीला सांगून द्या. हो मागं काही हटू नका म्हणा तुम्ही. पद्धतशीर सांगून द्या ते काय. ऐकू नाही ऐकू आपल्याला काय करावं लागते, फक्त आपलं काम होतं त्याच्या कानावर टाकणं त्याच्या भावाच्या. उद्या चालून त्यानं म्हणायला नको ना. आता कसं आहे ती त्याला सांगणच समजावून तसा, पूर्ण गावाच्या विरोधात जाऊ नको, फालतू काम निघन तुझं. होईल ते काही ना काहीतरी मार्ग काढन. हो आता त्याची काय ॲक्शन होती त्याच्यावर, मग त्याच्यावर आपण रिॲक्शन घेऊ. असं करू ना ते बरोबर. आता काय करायचं उद्या. बस तेच म्हणलं मग आता. हो ते रस्त्याचं तेवढं निपटून टाकजा म्हणलं यायच्या. हो एक खेपचं काही हो, एक घाव 2 तुकडे करून टाका. नाही अरे रस्त्याचा काही विषय नाही आहे. एका निवेदनात तर सरकाव देते. मग आता रस्ता कोणाचा अडवता नसते आजकाल. हो पहिले आपण जाऊ नये का त्या रस्त्यांना, तर आपल्याला माहीत नाही का. हो त्याचा काही विषय नाही जास्त. आहेत का कोणी घरी आहे का? सरपंच साहेब आहेत का? हो गजानन भाऊ आहेत का घरी आहे का? आपल्याला चांगलीच मीटिंग बसली वाटते नाही का? हो ना मा भाऊ म्हणे ते काही खोटं नाही. हो एक तर आपल्याला खादोडीने सांगितलं. हो तसं करायला लागलं. अरे राम म्हणलं. हो राम. हो काय ते बा मीटिंग गिटिंग? काही नाही, ते वृक्षारोपणाची मीटिंग आहे. हो या तुम्ही बसा, मी खुर्ची आणतो. या वर या. नाही राहू द्या बसतो. हो फक्त म्हणलं थोडंसं एक विषय सांगायसाठी आलो होतो बा. सांगा ना काय तर. हो काय होतं म्हणणं तुमचं? हो नोटीसचं आहे का काही? हो ना तेच बोलायचं होतं. ते काय माणूस एखादी चुकी करते आणि मग पश्चाताप करायला लागते. हो मी आणलं बा जाऊ दे आता. कसं माही चूक आली लक्षात. हो कसं आहे अतिक्रमण करणं जरा आहे कठीणच म्हणा. हो एक तर केलं मी लय हो ना. हा माणसाला आहे ना जरा हातभर पुढेच म्हणते. बायको म्हणे पुढेच पुढेच ठोका करता झालं ते मोठं. हो तर मी काय म्हणतो आपल्याला ते कसं काढूनच टाकायचं आहे. हो तेच सांगायला आलो मी तुम्हाला. विनाकारण काय कुठं वाद करता बा. तेवढं फेकफाक करसा नुकसान करसा. सगळं आपल्याला ते उचलून वावरात घेऊन जायचं आहे.
अरे बाबा, औषध नाही का हो, चला जमलं निपट्टी वाटते आता. बरं बरं बरं, नाही हरकत नाही ना, काही हरकत नाही. असंच चांगलं माणसानं वागलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे, निर्णय चांगला घेतला जा. हो ना, काय ते आता माणूस आहे शेवटी, गलती होतीच ना हो. फक्त मी काय म्हणतो, जरासं मला म्हणजे 2-4 दिवस जर समजा सामान न्यायला टाइम दिला तर कसं मला न्यायला सोपं जाईल. हो, कसं आहे, पेरण्या पाण्यात झाला म्हणून थंडागार. हो, 2 दिवस जरासं माणूस आता कसं सगळं सामान भर भार हे ते, आता एक तर सगळं गायट आणून सोडला. म्हणलं बा तिकडलं तयार करावं लागते मला अजून डबल बरोबर पद्धतशीर. तर एवढा एक आठवडा समजा मला, हो शनिवारपर्यंत समजा, रविवार जास्तीत जास्त रविवारपर्यंत ठेवू द्या. हो, नंतर मग भले तुम्हाला दिसणार नाही तिथं माझ्या अतिक्रमण कोणतंच. अरे बाबा, रविवारपर्यंत बाबा, लय इतका टाइम काय लागते काय 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 लय इतकं सामान आहे का तुमचं? नाही नाही, अरे रविवारी नाही लागू देत मी, पण ते कसं सांगितलेलं बरं, अगं बघ 2 दिवस शिल्लक बा. हो, आता मला काय समजत नाही होती म्हणून. पण कसं आहे, माणसाची तब्येत आहे, काय आहे, अडचण असते एखादी म्हणून रविवारपर्यंत नेऊन टाकतो. बरं ठीक आहे मग, नाही का हो, कंदीला पैसे जाऊ द्या, नाही का रविवार लोक थांबव नाही देऊदास. बरं हो, जाऊ द्या चला. हो ठीक आहे म्हणा, 2-4 दिवसात नेऊन टाकायला लावते. हो, रविवारी दिसलं नाही पाहिजे म्हणा. चला ठीक आहे, जाऊ द्या. हो ते पहा, सगळ्याचं म्हणणं आलं की काही हरकत नाही, 2-4 दिवसात तू सगळं सामान घेऊन जा. हो, ते झाला विषय मोकळा. आता म्हणला वावराचं कसं काय करायचं. हो, रस्त्याचं रस्ता का, नाही 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 ते विषय नाही, ते आपण डोक्यात घेत नाही, कारण की तिथून रस्ता नाही आहे आणि मी काही देत नाही. हो, रस्त्याचं तुम्ही काय करायचं तुमच्या जन ते करून घ्या. अतिक्रमण काढतो फक्त, असं म्हणजे रस्त्याचं नाहीच म्हणतं नाही का. बरं ठीक आहे ना, मग पाहू मग काय करायचं ते. पहिले तू अतिक्रमण काढा. हो, रस्त्याचं पाहू आम्ही काय करायचं त्या. ओके. नाही नाही नाही, रस्ता नाही काऊन की बा खोपडी टाकेला मी. हो, एक तर पराठी लागून झाली माही, सगळं वावर आता चांगलं पीक बसलं माय. रस्ता अजिबात देत नाही मी. हो, ते काही झालं चालत्या. हो चला ठीक आहे, येतो मी. ओके. काय गडबड आहे म्हणा. हो, लागला वाटतं मेळ बहुतेक देव म्हणता. अरे काय देवदा, काय लावला मेळ मग देव म्हणता. हो, तुला फोन केलता बा, काय होते का नाही मग तुमच्या जनं. हो, बसला ते अतिक्रमणचा, ते रस्त्याचा. काय विषय झाला मग? नाही झालं ना, झालं निपटलं ते. अतिक्रमण काढणार आहे ना ते आता. हो हो, त्याच्या भावाला आम्ही फोन केला का. हो, त्याला जरा समजावून सांगितलं. त्यानं मग गेले 4 गोष्टी सांगितल्या. 15 मिनिटात आला ते आम्हाला भेटायला. मग काय तर हो, कालच आम्ही आता दीडच महिने बा काय करायचं, तर आम्ही गेलो सरपंचाला भेटायला. हो, निपटल्यासारखंच आहे आता ते, बस काढतो म्हणते आता. काढतो म्हणते. हो, एवढं सोपं आहे का मग, खादोड आहे ना मग त्याच्या. अरे काही बोलता राजा. हो, अतिक्रमण काढतो म्हणते, ते काढतो म्हणे का. झालं ना, निपटलं ना. आम्ही तर आजच त्याची तक्रार देणार होतो, पण त्यानं आता असं झालं. हो, त्याला थोडंसं आलं डोक्यात नाही की बा त्याला काढतो म्हणते मी. हो, जास्तीत जास्त शनिवार रविवारपर्यंत काढतो म्हणे मी. मग आता तेवढे बी आपल्याला ऐका नाही लागत का. झालं, पुढच्या लावणारच आहे नाही का. काढते ते अजून खुसपट एखादं. बरं ठीक आहे ना मग. बरं ते झाला, निपटला म्हणता. मग हे आता रस्त्याचं काय केलं मग तुम्ही, रस्त्याचं आहे का नाही येईल हे लक्ष्मणरामा मागायचं. कसं काय ते. मग त्याच्याचसाठी चाललो ना आम्ही शाळेतनी. ते विषय आज मोडमाळ करतो आम्ही. मग काय तर हो, गुरुजीला भेटून विचारतो की बा हे देवमन जाऊ देऊन नाही राहिला, वावर तर शाळेचा आहे. याला सांगा जरा 2 गोष्टी. तरी कठीणच आहे नाही का. हो ना, मुश्किलच काम दिसते मला. हो, आता पण आता हो ते तर आहेच म्हणा, भेटा तुम्ही. हो, कारण की लक्ष्मणचं पेरणं बाकी आहे. हो, त्याच्यानं बाकीच्या पुढच्या अडचणी आहेत. हो, पहा मग काय होती तर. नाही नाही, अडचणी काही नाही, मी सांगतो ना मामाजीले. हो, फक्त चला ना तुम्ही, चला ना मग. हो, असं काय आता आम्हीच केलं पाहिजे, तुम्हीच केलं पाहिजे. सगळ्याच काम आहे. नाही येतो ना मी काय यारे नाही म्हणून राहिलो का. हो, आता मी तुमच्यासाठीच म्हणून राहिलो बा, तुम्ही नसेल करत तर मी करतो. तसं तर काम तुम्हालाच करणं आहे. चला मग मी येतो, काय हरकत आहे, बोला ना तुम्ही काय बोलायचं तुम्ही हाऊस ना. चला ना मग, चला आता सगळेजण जुटलेले आहे, वावरावाले बी आहे सगळेच. हो चला, तुम्ही चला, कसं आहे विषय क्लिअरच करून येऊ आता. 9:30 वाजता निघाला कुठं व्हायचं. हो ना, बरं झालं लवकर आलो. झोईना घेऊन कुठे चालले काय सांगा, आता नवीन दिसते आता, काय नवीन तर. हो, एकच असते उपट यायच्या मग नाही का. हो, आता काय सांगा. अरे का गुरुजी, काय लय लवकर आले 9:30 वाजता. हो, काय इतक्या लवकर, आम्हाला वाटलं यायचंच आहे, काय येऊन बसत होतो आम्ही. काय गडबड बा, कुठे चालले म्हणलं झोईना घेऊन. बा विचारूच नका. हो, विचारूच नका. कामं जर विचार सांगते बा, लिहिता घाण होईल मी. सांगता मला अर्धा घंटा जात आहे. हो, विशेष कळू नका आता, जे आलं ते करायचं. हो, मानगुटीवर जे आलं ते येऊ द्या, आमच्या मानगुटीवर जे आलं ते येऊ द्या. हो, घ्या जीव आमचा. हो, ते आता SRI सुरू आहे आमचं. हो, आता ते TETचा लफडा पडला. हो, असं वाटलं पेपर द्यावा पास व्हा निघा. तेही फुटला. हो, झाला घोर ते टेन्शनमध्ये आम्ही. हो, कालच आता शाळा उघडली. हो, आता SRI सुरू झालं. हो, चलो घरोघरी फॉर्म वाटा. चल द्या पुढे. बरोबर आहे बा, झोलबाजा खटलाच दिसते. अरे पण मग ते पोट्ट्याचं कसं काय म्हणलं गणित. हो, यायचं कोणी शिकवायला आहे का नाही यायले. आहे ना त्याच्या बरोबर बंदोबस्त आहे. हो, कसं आहे, आम्हाला सकाळच्या टप्प्यात संध्याकाळी. हो, हे आम्हाला SRIचं करावं लागते आणि त्याच्यानंतर दिवसभर शाळा करावं लागते. हो, घरी जाऊन मुटकून झोप मुकाट्यानं. हो, असं चालू आहे आमचं सध्या. काय करता म्हणून तर 9:30 आता 10:30 हिंडतो. काय 5-25 फॉर्म वाटतो आणि तिकडे आम्हाला कसं 10 खेप माहिती मागते ती द्या लागते ना बा. मग काय तर ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, ढमकं करा. म्हणजे हे बा डोक्याला ताण आहे आमच्या. हो, तुमचं काय लवकर सांगा. आणि मला ते फोटो जमा करणार, तुमचे फोटो जमा ठेवा तुम्ही त्या फॉर्मवर चिकटवासाठी. तुमच्या माहिती घ्या. SRI कार्यक्रम माहिती आहे ना. काय आता तुमचे एक कार्यक्रम आले, आता समजलं मग आम्हाला. ते तुम्ही ते फोटो दवंडी दिली ते आम्हाला समजली बा. आता ते काय भरा लागते कसं भरा लागते सांगा तुम्ही. तेच म्हणलं 2-2 फॉर्म आम्ही तुम्हाला वाटणार आहोत. त्याच्यातनी तुमची माहिती मतदार यादीतनी जर कायम राहायचं असेल तर ते फॉर्म भरून द्या लागते बरं. हो, फोटो नवीन अपडेट होते, काही कमी जास्त असेल ते होते. तर 29 तारखेपर्यंत, हो म्हणजे 29 जुलैपर्यंत तुम्हाला सगळी माहिती आम्हाला द्या लागते, एक फॉर्म भरून सह्या करून. आणि आमची वशी तुमच्याकडे एक ठेवा लागते फॉर्मची. काही कमी जास्त असेल ते सांगून द्या मला. आता मी सगळ्याच्या घरी फॉर्म वाटणार आहोत.
तसं हो ना देऊ देऊ ना, काही हरकत नाही. आला की फॉर्म आम्ही तुम्हाला भरून देतो, काही विषय नाही. काही विषय नाही. 1 महिना मग हेच चालते आता, नाही का? आता 1 महिना कसं हे म्हणजे राष्ट्रीय कार्य आहे ना, हे करावंच लागते ना. कारण की मतदार यादीचं म्हणजे शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. कारण की इतकाले 20-20 वर्ष आता याद्यामध्ये किती फरक पडला, फोटो कोणाचा चेहरा कसा, कोणाचा कसा, वयात बदल झाला, सगळ्या गोष्टी याच्यात आता येणार आहेत. ज्याचं नाव समजा म्हणजे काही नसन म्हणा 2002च्या यादीत त्याला मग पुरावा सादर करावा लागते. असं करून आपल्याला SRIचा कार्यक्रम पूर्ण करणं एका महिन्यात. नंतर याद्या जाहीर होईल. नंतर मग तुम्हाला दावे गिवे काही हरकत असेल ते द्यावं लागेल आणि पुढे मग तुमची यादी जाहीर होईल, तारीख सांगणारच आहोत. असं असं हो ना समजलं ना. ते SRI कार्यक्रम महत्वाचा आहे. देऊ ना माहिती, काही विषय नाही. राष्ट्रीय कार्यात आपण सहकार्य करणारच आहोत. पण दुसरी गोष्ट आमच्या शाळेचं पामलं हो, तर हे कसं आहे, वावर जे आहे की नाही आपलं, हो तर त्याच्यात नाही रस्ता नाही देऊन राहिला ते देवमन. तर त्याच्यानं म्हणलं अडचण आली, कास्तकारायला 4 जण आले. तर त्याच्या ते काय आहे ते क्लिअर करा म्हणलं मॅटर. हे आता नवीन भूत आला तर मानगुटीवर सांगा. आता हेच तर आता म्हणजे लागण तेवढे झाले. आता हे अजून एक नवीन असं असं हो का. काय आता ते वावराचा रस्ता अडवला त्यानं, नाही का? आता काय बोला आता त्याले हो ना. एक तर आपण सांगतो तुम्हाला, या लेकरायले आज पहिला दिवस, कालचा पहिला दिवस होता ना. हो, चेहरे नाही पाहिले मी त्याची पहिली वाल्याची. हो, त्याच्या संग 2 शब्द बोलणं नाही होऊन राहिलं. शिकून राहिलं पोट्टेचं ते बाकीचा कार्यक्रम राहिला. हे नसतीचेच कामं लागले मामांग. हो, काय कठीण काम होणार बा माहिती. बेकार काम झालं आता. हो, आता काय म्हणजे मग ते काय त्याचं म्हणणं काय आता? म्हणणं म्हणजे त्यानं पराठी लावली रस्त्यातनी, खोपडा आडवं टाकलं, यायला जाणं येणं मुश्किल केलं, गद्याने येणं बियाणे नेले, तर अजून काही लोकांच्या पेरण्या राहिल्या. म्हणून म्हणलं ते मार्ग काय आहे तुम्ही सांगा आता. बरं ठीक आहे बा. मी काय म्हणतो, आता मी फॉर्म वाटतो. हो, तिकून आलं की जरासं म्हणजे थोडेसे बाकीची शाळेची आहेत ना बा, खिचडी भरा ढमक ते निपटतो. हो, ते झालं की मग मी काय करतो, त्याच्यावर ते समिती आपला अध्यक्ष मारती. हो, ती समिती बदला लागते आता. हो, त्याचा एक कार्यकाल झाला. तर म्हटलं त्याच्याशी बोलून हो त्याच्यावर काय मार्ग काढता येईल त्याला बोला तुम्ही फोन करू. आणि त्याच्याशी हितगुज साधून त्याला बरोबर मी काही ना काही मार्गदर्शन करतो आणि त्याला रस्ता मोकळा करून द्यायला लावतो. पण जरा लवकर करा ते, आजच्या निपटा ते काय आहे त्याचा. हो, तसं जर त्यांना नाही म्हणलं तर मग आम्हाला दुसरा मार्ग पाहा लागेल. नाही अरे मी करतो बरोबर, तुम्ही नका चिंता करू. सांगतो मी त्याला समजून सांगतो ना. हो, फक्त आता मी मारुतीला धुटकेल फोन करतो आणि दुपारी त्याचं काय नियोजन करून टाकतो. 1:30च्या सुट्टीत नाही. हो, जेवण झालं की बस त्याला बोलावतो. हो ठीक आहे, आता पाहू द्या. आता मी चाललो फॉर्म भरायला. भेटू आता उद्या.